अवैध धंदे बंद करा, शहर शिवसेना व युवा सेनेची मागणी। गेल्या अनेक महिन्यापासून कोपरगाव शहरात अवैध धंदे जोमाने सुरू आहे, त्यामुळे गुन्हेगारी फोफाफत आहे। याचाच परिणाम दिवसाढवळ्या काल 2 तरुणाला काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला। यातील एक तरुण गंभीर अवस्थेत असून तो मृत्यूच्या दारात उभा आहे, तर एकाची परिस्थिती सुधारत आहे। तसेच कोपरगाव शहरातील बस स्थानक हे जुगारीचे माहेरघर बनले आहे। या धंद्यामुळे अनेक युवक, शालेय विद्यार्थी जुगारीला बळी पडले असून याचा परिणाम युवक वर्ग चोऱ्याच्या मार्गी लागले आहे। यावेळी भावी पिढी बर्बाद होताना दिसत आहे। शहरातील अवैध धंदे बंद करून गुंडांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, मनोज कपोते, माजी शहर प्रमुख भरत मोरे, रवींद्र कथले, बालाजी गोरडे, दादा शेवाळे आदीसह उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक उपस्थित होते। बस स्टँडच्या जवळपास अवैध धंदा चालू असताना त्या ठिकाणी 2 तरुणांना एकदम प्राणघातक त्यांच्यावर हल्ला झाला। त्यातले तरुण आमचे नवशा गणपती, आमची शिवसेनेची शाखा या मंडळाचे ते सदस्य आहेत, शिवसैनिक आहेत। त्यासाठी आमचे संपर्क प्रमुख निलेशजी धुमाळ, मनोजजी कपोते, आमचे शिवसेनेचे स्थानिक नेते नाना कथले, गगनजी हाडा, सर्वच आम्ही पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। बालाजी गोरडे, आम्ही सर्वच जण निवेदन देण्यासाठी आलो। अर्थात इथं कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी.आय. देशमुख साहेब या ठिकाणी नाही, त्यांच्यावर फोनवर संपर्क झाला। डीवायएसपी साहेब, वामने साहेब, त्यांच्याशी पण मी बोललो। या ठिकाणी ठोंबरे साहेब होते, ठोंबरे साहेबांसोबत आमचं बोलणं झालं। आतमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जबाब द्या, आम्ही कारवाई निश्चित करू। पण माझं पोलीस स्टेशनला एकच सांगणं आहे, साहेब आपल्या या कोपरगाव शहरामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यावर धंदे करणारे जे कोणी गुंड असतील ते माजलेले, ते या 2 नंबरच्या धंद्यावर पैसे कमवतात आणि त्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी करतात। पण आम्ही पण शिवसैनिक आहोत। कालचा आमच्यावर जो अचानक प्राणघातक हल्ला झाला त्याचाही वचपा आम्ही काढू शकतो, पण आम्ही कायद्याचा सन्मान करतो। आम्ही तुमचं ऐकलं, आमचे जे कोणी फिर्यादी असतील ते फिर्याद देतील, पण याच्या मागचा जो कोणी खरा सूत्रधार असेल त्याला अटक झाली पाहिजे। जर त्याला अटक झाली नाही, ही अटक हे पोलीस आता सुद्धा माहिती आहे तो कोण आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे तो कोण आहे। हा 2 नंबर धंदा करून जर कोपरगाव शहरात दहशत माजवण्याचं काम जर होत असेल तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी आता कागदपत्राची कायदेशीर पूर्तता करून कोपरगावची आणि पोलीस स्टेशनची सुद्धा स्वच्छता करू। हे पोलिसांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमची शिवसेना स्टाईल तर आहेच। जर याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सुद्धा कोण जो याच्या मागचा सूत्रधार असेल त्याला सुद्धा कालच्या सारखे आम्ही फटके दिल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारे माणसं आहेत, शिवसैनिक आहेत। आम्ही अन्याय खपून घेणार। हॉस्पिटलमध्ये जे गंभीर त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांच्याही त्या ठिकाणी जबाबासाठी आज प्रशासन जात आहे। त्यातला एक जण अति आवश्यक ICUमध्ये असल्यामुळे तो देऊ शकत नाही, पण दुसरा जे आहेत सनी पंडोरे या ठिकाणी स्टेटमेंट देईल। आणि प्रशासनाला एक विनंती आहे, ज्यांचे नाव त्या ठिकाणी घेतले जातील त्यांचा कुठेही टाळण्याचा, कुठल्याही दबावाला, कोणाच्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी यातून हे करावं। आणि कोपरगाव शहरातील, कोपरगाव तालुक्यातील जे अवैध धंदे चाललेले आहे त्याच्यामुळं कायमचे बंद करावे। जे सुशिक्षित, पंचक्रोशीत ज्या ठिकाणी संत महासंतांची ही आपली भूमी आहे त्या भूमीमध्ये हे अवैध धंदे बंद केले पाहिजे, ही गुंडगिरी बंद केली पाहिजे, ही दबडपशाही बंद केली पाहिजे, अशी आम्ही त्या संदर्भात सर्व पक्षातील, समाजातील, हिंदू समाजातील सगळं आम्ही शिवसेना, युवासेना सगळे आमचे बंधू सगळे आज निवेदन दिलं ठोंबरे साहेबांना। आज त्या ठिकाणी वरिष्ठांनाही, कालही त्या ठिकाणी देशमुख साहेबांना शिवसेनेचे, या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांचाही त्या ठिकाणी फोन करून दिला। उद्या त्यांनी मला हे निवेदन घेऊन मुंबईला बोलवलं आहे। आम्ही सोडणार नाही, आमच्या शिवसैनिकाचं रक्त सांडलेलं आहे, आम्ही शांत बसणार नाही। त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू, वरती त्या मंत्रालयापर्यंत आम्ही हा पाठपुरावा केला जाणार आहे। कोपरगाव शहरातून आपण सर्वांनी सगळं एकत्र येऊन, पोलीस प्रशासन समजा अवैध धंदे बंद करत नसेल तर आम्ही लाट्या, काट्या, तलवारी घेऊन ते अवैध धंदे बंद करू, पण प्रशासनाने पुणे जबाबदारी घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।